नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यातील 6वा पाठ नैसर्गिक प्रदेश या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण विषुववृत्तापासून ते ध्रुवापर्यंतचे विविध प्रकारचे नैसर्गिक प्रदेश बघितलेले आहेत, ज्यामध्ये टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेरी, उष्ण वाळवंटी प्रदेश या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये बघितलेल्या आहेत। तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत, परंतु त्यापूर्वी या पाठामध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत, तर त्यांची उत्तरे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून सुरुवातीला आपण या स्वाध्यायाच्या आधी पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु ठीक आहे, ते उत्तरे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहेत। तर चला तर मग सुरुवात करूया। तर यामध्ये काही चित्र दिलेले आहेत। तर अशा प्रकारची ही चित्र आहेत आणि त्या आधारे आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत। तर यामध्ये निवारा, वस्त्रे, वनस्पती व प्राणी आणि अन्न यांची विविधता या सर्व चित्रांमध्ये दिलेली आहे आणि चित्रांजवळील चौकटी सोबतच्या सूचीनुसार खुणा करा। यामध्ये एक सूची दिलेली आहे, त्यानुसार खुणा करायला सांगितलेले आहेत। तर या आधारावर, या चित्रांच्या आधारावर जे काही प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीला बघून घेऊयात। तर सुरुवातीला निवारा या चित्रांवर आधारित काही प्रश्न आहेत ते बघूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे, चित्रात दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात का आढळत नाहीत? तर याचं उत्तर आहे, कारण ही घरे तेथील नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून बांधलेली असतात। आता आपल्याकडे बर्फाची घरे आढळतात का? नाही, कारण आपल्या इकडे बर्फ पडतच नाही आणि आपल्याला त्याची गरज देखील नाही। त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश कोणते? तर जंगली प्रदेश, बर्फाळ प्रदेश, पठारी भागातील, तर काही वाळवंटी प्रदेशातील आहेत। 3. बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का? मग ही घरे आपण का बांधत नाहीत? तर याचं उत्तर आहे हो। बर्फाळ प्रदेशात सतत हिमवृष्टी होत असते, तिथे बांधकामाचे इतर साहित्य उपलब्ध नसते, म्हणून ते लोक बर्फाचीच घरे बांधतात। आपल्याकडे हिमवृष्टी होत नाही आणि बांधकामाचे इतर साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून आपण अशा प्रकारची घरे बांधत नाहीत। आता दुसरं चित्र बघूया। यामध्ये दिलेली आहेत वस्त्रे। या चित्रामध्ये वस्त्रांची विविधता आढळून येत आहे। तर यावरती आधारित काही प्रश्न आहेत। लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा? तर याचं उत्तर आहे, प्रत्येक देशातील हवामान आणि तापमान वेगवेगळे असते आणि या हवामानाला आणि तापमानाला अनुसरूनच तेथील लोकांना तशा प्रकारचा पोशाख करणे आवश्यक असते। पुढचं चित्र आहे वनस्पती व प्राणी यांच्यावर आधारित। यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांची वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दिलेली आहेत, तर त्यावरून त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। तर यावरती प्रश्न आहे, अन्न म्हणून खबूस, किडे, मुंग्या यांचाही वापर कोठे होत असेल? तर याचं उत्तर आहे, खबूस हा खाद्यपदार्थ भाकरी किंवा रोटीसारखा असतो आणि हा पदार्थ अरब देशातील वाळवंटी प्रदेशात भाजून खाल्ला जातो। पुढचा प्रश्न आहे, आपल्याकडील प्राणी संग्रहालयामध्ये ध्रुवीय अस्वल, पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का? तर मुंबई मध्ये राणीच्या बागेत अशा प्रकारचा प्रयोग केलेला आहे। तर याचं उत्तर बघूयात, हो। ध्रुवीय अस्वल व पेंग्विन यांच्या शरीराला अति थंड तापमानाची सवय असते। आपल्याकडील तापमान त्यांच्या शरीराला सहन होणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी कृत्रिम पद्धतीने तापमान कमी करून विशेष कक्ष उभारावा लागला आहे।
तर मुंबईतील राणीच्या बागेमध्ये अशा प्रकारे पेंग्विन ठेवण्याची सोय केलेली आहे. चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का? नसल्यास त्या कोठे आढळत असाव्यात? तर याचं उत्तर, आपल्याला चित्रात नारळाचे झाड दिसत आहे. ही झाडे आपल्याला सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात जास्त आढळून येतात, कारण तेथील वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक असते. आता या ठिकाणी आपल्याला हा नकाशा दिलेला आहे. नकाशाचं चित्र आहे. यामध्ये जगातील नैसर्गिक प्रदेश वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेले आहेत. त्यावर आधारित बरेचसे प्रश्न आहेत. त्याची उत्तरे आपण बघूया. तर यामध्ये आकृती 6.1 चा वापर करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये 1, भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? पृष्ठ क्रमांक 35 वरती हे सर्व प्रश्न आहेत. तेव्हा पृष्ठ क्रमांक व्यवस्थित बघून घ्या. भारतात मोसमी, उष्ण वाळवंटी व पर्वतीय प्रदेश आढळतात. 2, उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो? तर याचं उत्तर आहे, उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग आफ्रिका खंडात येतो. तिसरा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे? याचं उत्तर, नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता आशिया खंडात आहे. प्रश्न चौथा, उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण कोणते असेल? याचं उत्तर आहे, भूभागाचे तुलनेने कमी प्रमाण व महासागरांचे तुलनेने अधिक प्रमाण हे उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण असेल. पुढचा प्रश्न आहे, जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे? याचं उत्तर, जगाच्या संदर्भात तैगा प्रदेश या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे. सहा, अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती आणखी कोठे आढळते? तर याचं उत्तर आहे, अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती आर्क्टिक प्रदेशात आढळते. पुढचा प्रश्न आहे, मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? याचं उत्तर, मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात पुढील नैसर्गिक प्रदेश आढळतात. 1, पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश. 2, उष्ण वाळवंटी प्रदेश. 3, उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश म्हणजे सॅवाना. 4, विषुववृत्तीय प्रदेश. 5, भूमध्य प्रदेश. 6, पर्वतीय प्रदेश. 7, समशीतोष्ण गवताळ प्रदेश म्हणजे स्टेप्स. 8, तैगा प्रदेश. 9, टुंड्रा प्रदेश आणि 10, सदा बर्फाच्छादित प्रदेश. तर ही नैसर्गिक प्रदेश त्या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पृष्ठ क्रमांक 36 वरती हे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आपण पाहणार आहोत.
त्यातील पहिला प्रश्न आहे, अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता? याचं उत्तर आहे, अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश म्हणजे टुंड्रा प्रदेश होय. 2. क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता आहे? याचं उत्तर गवताळ प्रदेश. गवताळ प्रदेश म्हणजे सुदान हा क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश आहे. तिसरा प्रश्न आहे, हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता? याचं उत्तर भूमध्य सागरी प्रदेश हा हिवाळी पावसाचा प्रदेश आहे. चार. गोरिला, चिंपांझी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात? याचं उत्तर विषुववृत्तीय नैसर्गिक प्रदेशात गोरिला, चिंपांझी यांसारखे प्राणी आढळतात. प्रश्न 5वा, कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनीलगतचा भाग वनस्पतीहीन असतो? तर उष्ण वाळवंटी प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनीलगतचा भाग वनस्पतीहीन असतो. त्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण नगण्य असते, त्यामुळे जमिनीलगतचा भाग वनस्पती विरहित असतो. 6. दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश कोणते? याचं उत्तर गवताळ प्रदेश म्हणजे स्टेप्स व प्रेयरी हे दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश आहेत. प्रश्न 7वा, फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश कोणता? याचं उत्तर भूमध्य सागरी प्रदेश हा फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश आहे. आतापर्यंत आपण पृष्ठ क्रमांक 36 वरती जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. ज्यामध्ये जरा विचार करा या शीर्षकाखाली आपल्याला हे प्रश्न दिलेले आहेत ते आपण बघून घेऊया आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात का आढळत नाहीत? याचं उत्तर 1. वाघ, सिंह यांसारखे प्राणी तृणभक्षक प्राण्यांची शिकार करतात. तृणभक्षक प्राणी हे प्रामुख्याने मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. परिणामी वाघ, सिंह यांसारखे प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. 2. विषुववृत्तीय वनांमध्ये खूप उंच वृक्ष आढळतात व येथे गवताचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात तृणभक्षक प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे वाघ, सिंह या ठिकाणी आढळत नाहीत. दुसरा प्रश्न आहे, उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. तर याचं उत्तर आहे 1. उष्ण वाळवंटी प्रदेश प्रामुख्याने विषुववृत्तापासून 200 ते 300 अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. 2. या प्रदेशात प्रामुख्याने पूर्वीय वारे वाहतात.
3. पूर्वीय वाऱ्यांमुळे या प्रदेशातील बहुतेक खंडाच्या पूर्व भागात अधिक पाऊस पडतो. 4. पूर्वीय वारे या प्रदेशातील बहुतेक खंडांच्या पश्चिम भागात पोहोचेपर्यंत कोरडे होतात व त्यामुळे पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. म्हणून उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. तिसरा प्रश्न आहे, उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन करतात. याचं उत्तर आहे, उष्ण वाळवंटी प्रदेशात वाहतुकीसाठी तसेच दूध, मांस इत्यादी पदार्थ मिळवण्यासाठी पशुपालन करतात. चौथा प्रश्न आहे, वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. याचं उत्तर 1. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र टंचाई असते. 2. या प्रदेशात शेती करता येत नाही, त्यामुळे वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. प्रश्न 5वा, गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात. याचं उत्तर 1. गवताळ प्रदेशात हरणे, जिराफ, झेब्रा इत्यादी तृणभक्षक प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. 2. मांसभक्षक प्राणी तृणभक्षक प्राण्याची शिकार करतात व आपले पोट भरतात, म्हणून गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघितली. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात. तर हे विधान चूक आहे. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात. दुसरा प्रश्न आहे, प्रेरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे, भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. तर हे विधान चूक आहे. भूमध्य सागरी प्रदेशातील झाडाची पाने मेनसट असतात आणि झाडाची साल फार जाड असते. झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. चौथा प्रश्न आहे, उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच तो वाहतुकीसाठी उपयोगी आहे. तर हे विधान बरोबर आहे.
तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिताना फक्त बरोबर, चूक असं न लिहिता हे विधान किंवा हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य चूक आहे, अशा पद्धतीनं लिहिलं तर ते जास्त प्रभावशाली होऊ शकतं. 5वं आहे, वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात. तर हे विधान चूक आहे. वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ म्हणजे सुदान प्रदेशात जास्त आढळतात. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे द्या. त्यामध्ये 1. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. 1. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. 2. या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. दुसरा प्रश्न आहे, विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात. याचं उत्तर आहे, 1. विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस व उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस असते. 2. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी 2500 ते 3000 मिलीमीटर असते. 3. या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात. भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाट्याने व दाटीवाटीने वाढतात. 4. परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात. तिसरा प्रश्न आहे, टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. याचं उत्तर, टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 20 ते 30 अंश सेल्सिअस असते. हवामानाची ही स्थिती वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक नसते. 2. टुंड्रा प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 10 अंश सेल्सिअस असते. या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे, गवत इत्यादी वनस्पती वाढतात. परंतु हिवाळ्यात या वनस्पती अतिशय थंड हवामानामुळे नष्ट होतात. त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे? याचं उत्तर आहे, तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे 55 अंश ते 65 अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. दुसरा प्रश्न आहे, सुदान प्रदेशातील कोणतेही 3 तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे? तर सुदान प्रदेशातील 3 तृणभक्षक प्राणी जिराफ, झेब्रा आणि कांगारू. स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था. सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता तृणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायांनी मांसभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगात दूर पळणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते.
तिसरा प्रश्न आहे, मोसमी प्रदेशाखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती? आदू 1. हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये. मोसमी प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सरासरी 250 ते 2050 मिलीमीटर असते. या प्रदेशात पावसाचे असमान व अनिश्चित वितरण असते. दुसरा आहे नैसर्गिक वनस्पतींशी संबंधित वैशिष्ट्ये. मोसमी प्रदेशात पानझडी व नीम सदाहरित वने आढळतात. या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात. तिसरा आहे मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये. मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडी आढळतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आढळते. या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते. या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. प्रश्न चौथा, जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा, सूची तयार करा. आता या ठिकाणी आपल्याला 5 ते 6 नैसर्गिक प्रदेश विचारलेले आहेत. तर त्यांची सूची बनवायची आहे आणि ते जगाच्या नकाशामध्ये दाखवायचे आहेत. तर आपण सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी एक एक हा नैसर्गिक प्रदेश जगाच्या नकाशावरती दाखवलेला आहे आणि सगळ्यात शेवटी एकंदरीत ते सर्व प्रदेश आपण एकत्रितरित्या सूची बनवून एकाच नकाशावरती दाखवलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही समजून घ्या. आणि तर हा कोलोराडो प्रदेश आहे. दुसरा आहे डाउन्स गवताळ प्रदेश, जो ऑस्ट्रेलिया या भागात आहे. लाल रंगाने तो दाखवलेला आहे. त्यानंतर तिसरा आहे भूमध्यसागरी हवामान. तर जगाच्या नकाशामध्ये याचं थोडंसं विस्तारित ठिकाणे आहेत किंवा विस्तारित रूप आपल्याला दाखवता येईल. जो हिरव्या रंगामध्ये दाखवलेला आहे. 4. ब्रिटिश कोलंबिया. नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करा. हा लाल रंग ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग. हा देखील तुम्हाला नकाशामध्ये दिसून येईल. तर एकत्रितरित्या ही सूची आहे 5 नैसर्गिक प्रदेशाची. वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळे ठिकाणे दाखवलेली आहेत. त्याचं बारीक निरीक्षण करा आणि समजून घ्या. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलसोबत नक्की राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.